त्या दिवशी ते पैसे म्हणजे माझे हे 100 संपायच्या आधी माझ्याजवळ 500 जमा असायचे. त्यांची लिंक म्हणजे सांगितलं ना, मी इतके वर्स कंडिशन बघितली. 10,000 तरी कमीत कमी मला मिळाले पाहिजेत. 10,000च पाहिजे ना म्हणे तुला. झाली तुझी व्यवस्था. म्हणजे हाय स्टेजचं एकदम लो स्टेजला त्याचं व्हेंटिलेटरची हे आली. अच्छा. त्याच्यानंतर 21 दिवस तो पूर्णपणे ॲडमिट होता. तो मी घरी होती आणि तो ICU मध्ये होता. पण सहज शक्य इतकं तरुण नेलं महाराजांनी की आम्हाला अजूनही पहा अंगावर शहारे येतात की प्रल्हाद आश्रम चतुर्वेद पाठशाळा असं आपलं निःशुल्क आहे. हे सगळं निःशुल्क आहे. महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भगवे वस्त्र घातलेले, दाढी वाढलेली. पण आज आपण ज्या महाराजांना भेटणार आहोत ना, ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालायची ते हे शिकवतात. आणि हे त्यांचं स्थान आहे. हे आहे नाथ शक्तिपीठ अकोला. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या छान स्थानाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सगळ्यात आधी माझी माहिती देते. नमस्कार मंडळी, मी अमया तुमचं स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सगळ्यात आधी तुमची माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि या स्थानाविषयी तुम्ही काय सांगाल? माझं नाव डॉक्टर श्रीकांत शास्त्री गदाधर. आपण ज्या स्थानावर बसलेलो आहे हे नाथ शक्तिपीठ मच्छिंद्रनाथांच्या परंपरेचं हे स्थान आहे. मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेली परंपरा, ज्या परंपरेमध्ये योगाभ्यानंद माधवनाथ महाराज, त्यांच्यानंतर समर्थ सद्गुरू व्यंकटनाथ महाराज आणि आत्ता समर्थ सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज 16वे नाथ म्हणून इथे कार्य करत आहेत. या स्थानाला नाथपंथाची ऊर्जा आणि वेदमंत्रांचे आशीर्वाद या जागेला लाभलेले आहे. अच्छा. ज्या वातावरणामध्ये पहाटेपासून ते रात्रीपर्यंत केवळ मंत्र आणि मंत्रांचंच वातावरण आहे. म्हणजे इथे येणारा म्हणूनच इथे आल्यापासून असं खूप छान पॉझिटिव्ह वाटतंय मला. कारण मंत्रांची जी ऊर्जा आहे ती वातावरणामध्ये असणारी अर्थ, ग्लोबल आणि कॉस्मिक अशा तिन्ही प्रकारच्या ऊर्जा या वातावरणामध्ये परिपूर्ण आहेत. निसर्गाची अनुकूलता आहे आणि एक आपण या जगामध्ये जे शोधत असतो एक आत्मिक समाधान, शांतता आणि स्थिरता ते प्रदान करणारी ही जागा आहे. म्हणजे इथे जगभरातनं लोक येतात. लोकांचे अनुभव ते सांगतात की इथे आल्यानंतर खूप शांत वाटलं, स्थिर वाटलं आणि एक मनाला आनंद या इथे आल्यावर प्राप्त होतो. तशी योजनाच सद्गुरूंनी या स्थानाची केलेली आहे. गुरुजी, या जागेला शक्तिपीठ म्हणतात असं मी ऐकलेलं आहे. तर या जागेला लोकांनी का भेट द्यावी आणि शक्तिपीठ याला का म्हणतात हे सांगू शकाल का? अगदी योग्य प्रश्न आहे आपला. ह्या जागेमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सामान्यतः मंदिरामध्ये कुठल्या देवाची मूर्ती असते, पण इथे मात्र नाथांचा दरबार म्हणून ज्या देवतांकडनं आपल्याला काही प्राप्त करायचं आहे, जसं मारुती आहे, मारुतीकडनं बल, बुद्धी, चातुर्य, सेवा, भाव, भक्ती हे गुण मारुतीकडनं आपल्याला प्राप्त करायचे जे कलियुगात कामाचे आहेत. तसं विविध देवता ज्याच्यामध्ये गणपती आहे की आपल्याला बुद्धी प्राप्त करायची आहे, विद्या प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी गणपती आहे, भगवान महादेव आहे. शक्ती प्राप्त करायची आहे, दुर्गेची स्थापना, शाबरी विद्येची देवतेची स्थापना इथे केलेली आहे. त्याचबरोबर नवग्रह आहेत की संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण ते करतात म्हणून ते नवग्रह आहेत. आणि या सगळ्यांचे अधिपती म्हणजे भगवान दत्तात्रेय की या सगळ्या शक्ती दत्तात्रेयांमध्ये आहेत. विविध देवतांची एकेका देवतेची उपासना करून एक एक गुण त्या त्या विद्या प्राप्त करा, जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त करा. आणि हे सरते शेवटी हे भगवान दत्तात्रेयांपर्यंत जाणार. आणि भगवान दत्तात्रेय हे सद्गुरूंच्या स्वरूपात कार्य करतात. आपण जगामध्ये जे गुरु पाहतो, सद्गुरू पाहतो, ज्यांना अखंड गुरु परंपरा आहे, त्या गुरु परंपरा त्या गुरुच्या माध्यमातून दत्तात्रेय कार्य करतात. आणि ह्या सगळ्यांचं व्यंकटनाथ महाराजांसहित शक्तींची स्थापना इथे मंदिरात केली आहे. त्यांची ऊर्जा इथे असल्यामुळे या शक्तीचा स्रोत हे स्थान आहे, म्हणून याला शक्तिपीठ म्हणतात. अरे वा, छान. आणि दुसरा आपला प्रश्न होता की इथे लोकांनी काय यावं. तर आज अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक स्थानं आहेत. प्रत्येक ठिकाणी आपली आपली ऊर्जा आहे. पण इथली जी ऊर्जा आहे ना, ही स्थापन करतानाच सामान्य माणसाचा, कलियुगातला जो माणूस आहे, जो प्रपंचामध्ये त्रस्त झालेला आहे, तो या गोंगाटामध्ये त्याला खूप त्रास होतो आहे, तर निवांत शांत होऊन त्यांनी स्वतःसाठी उन्नतीसाठी काहीतरी विचार करावा, त्याच्यासाठी असणारं हे स्थान आहे. अच्छा, वा. अनंत शक्तींची
जी फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणतात विज्ञान भाषेमध्ये, तसं देवतांच्या लहरी फ्रिक्वेन्सी या जागेमध्ये आहे. वाव. इथली अर्थ एनर्जी, ग्लोबल आणि कॉस्मिक या तिन्ही एनर्जीचं मापन ज्या वेळेला केलं तर असं लक्षात आलं की 10 लाख हर्ट्स प्रति सेकंड एनर्जी ऊर्जा या स्थानातनं येते आहे. अरे बाप. आणि अर्धा किलोमीटरच्या डायमीटरमध्ये याची ऊर्जा आहे. म्हणून हे स्थान असं आहे की जात पात सगळ्यांच्या पलीकडचं हे स्थान आहे. मग जो माऊलींनी म्हटलंय की जो जे वांछिल तो ते लावो, ज्याला जे पाहिजे ते या स्थानात येऊन प्राप्त होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या युगात आपण घालवलेली गोष्ट म्हणजे आत्मिक समाधान, स्थिरता आणि शांतता. बरोबर. नेम फेम मनी सगळ्यांकडे आहे, हो. पण गरजेची आहे ती स्थिरता आणि शांतता. ती इथे या शक्तिपीठात आल्यानंतर प्रत्यक्ष सद्गुरूंचा निवास इथे आहे, वेदांच्या मंत्रांनी भारलेलं वातावरण आहे, त्याच्यामुळे निश्चित इथे मानसिक समाधान शांतता इथे मिळते. म्हणून सगळ्यांनी या शक्तिपीठात आणि अवश्य याची गरज आता या युगात तरी सगळ्यांनाच आहे. निश्चित त्या सोशल मीडियाच्या जगात सगळ्यांनाच मानसिक स्थिरतेची खरंच खूप आवश्यकता आहे. बरोबर. आणि अशा ठिकाणी हे ठिकाण मला असं वाटतं हिडन प्लेस आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही. आम्हाला सुद्धा आत्ता माहिती झालं म्हणून आम्ही या ठिकाणी भेट दिली आणि खूप छान वाटलं हे ठिकाण बघून. तर वाटलं तुमच्यासाठी हा व्हिडिओ करावा खास. तर गुरुजी, आपण इतर मंदिरांमध्ये जातो आणि या नाथ शक्तिपीठामध्ये काय फरक आहे, काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तुम्ही सांगाल? या शक्तिपीठामध्ये नुसत्या देवता किंवा मंदिर हे महत्त्वाचा भाग किंवा मुख्य हे नसून याच्या व्यतिरिक्त या परिसरामध्ये जे नाथ पंथाचं अधिष्ठान आहे की मच्छिंद्रनाथांची परंपरा आहे, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ अशी परंपरा होत होत नरेंद्रनाथांपर्यंत आली. या परिसराची स्थापना, या मूर्तींच्या स्थापनेच्या वेळी जो संकल्प होता की सूर्याची किरण जिथे जिथे जातील तिथे जी मानवसृष्टी, जीवसृष्टी जी आहे, तर या जीवसृष्टीला इथे जो कोणी येईल त्या जीवसृष्टीतल्या प्रत्येकाला त्याचं व्यावहारिक, व्यावसायिक, पारिवारिक, सामाजिक, व्यावसायिक हे सगळं जीवन उन्नत व्हावं यासाठी जीवांनी यायचं आहे. पण इथे आल्यानंतर या परिसरामध्ये 3 महावृक्ष हे स्वयंभू आहेत, ही प्रतीक आहेत. म्हणजे देवता मूर्ती स्वरूपात विराजमान आहेत, पण त्याचबरोबर त्यांची प्रतीकं त्या देवतांनी आपापली दिलेली आहे. जसं परिसराच्या दक्षिण दिशेला वडाचा वृक्ष आहे, वटवृक्ष आहे. बुंधा अतिशय छोटा आहे, पण त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये जाऊन त्या इतक्या पसरलेल्या आहेत की त्याचं औषधी गुणधर्म आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्याची ऊर्जा त्या झाडाची ही स्वतःहून दक्षिण दिशेला कार्य करते, यमाची दिशा मानली जाते. नैऋत्य दिशेला अश्वत्थाचा वृक्ष म्हणजे पिंपळ. अनेक ठिकाणी पिंपळाची झाडं आपण पाहतो, पण या झाडाला आम्ही नागाश्वत्थ असं म्हणतात. नागाश्वत्थ म्हणजे मच्छिंद्रनाथांनी सगळ्या शक्ती प्राप्त करण्यासाठी नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली तपस्या केली होती. त्याचं वैशिष्ट्य असं असतं की त्याचं ओलं पान आणि वाळलेलं पान हे नागाच्या फाण्यासारखं आहे. एरवी पिंपळाची पानं आपण पाहतो अशी चपटी असतात, पण इथलं पान मात्र नागाच्या फाण्यासारखं आहे. आणि दुसरा भाग वरचं, झाडाचा वरचा भाग हा सुवर्ण म्हणजे सुवर्ण पिंपळासारखा आहे, सोन्यासारखा चकाकतो. आणि खालचा जो बुंध्याचा भाग आहे तो मात्र लालसर आहे. हो हो, मी बघितला खूपच. आणि त्याला पारंब्या आहेत. हो ना, वेगळं आहे जरा. वडाला अनेक ठिकाणी पारंब्या असतात, पिंपळाला पारंब्या सहसा दुर्मिळ आहेत. याचं परीक्षण कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंनी केल्यावर त्यांनी सांगितलं की लाखातला एक वृक्ष आहे. आणि त्या झाडाची पण स्वतःची उपासना असते, कारण गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की झाडांमध्ये मी अश्वत्थ आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे, नक्षत्रांमध्ये पुनर्वसू आहे. म्हणजे भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश तिन्ही शक्तींचं अधिष्ठान असणारं एक अश्वत्थ आहे. त्याला अश्वत्थ नारायण म्हणतात. तो नैऋत्य दिशेला आहे. आणि या परिसरातल्या ज्या मूर्ती आहेत, देवता आहेत, त्या दत्तमूर्तीच्या मागोमाग औदुंबराचा वृक्ष स्वयंभू आहे. आणि कलियुगामध्ये असं आहे की औदुंबर म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभू आहे. आणि त्या औदुंबराच्या त्या बुंध्यावर दत्तप्रभूंची पावलं म्हटली आहे. म्हणजे हे असं कुठे पाहायला मिळत नाही की त्या शक्तींना इथे निवासासाठी यावंसं वाटणं. कारण येणाऱ्याच्यावर, भक्तावर कृपा करायची आहे, ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यायचं आहे, असं हे स्थान या सगळ्या शक्तींनी भारलेलं आहे. त्या शक्ती उपस्थित आहेत, म्हणून याला शक्तिपीठ किंवा इतर मंदिरातला आणि या स्थानाचा हा फरक आहे. बरोबर.
गुरुजी, हे विद्यार्थी इथे वावरताना दिसत आहेत आणि हे पठण जे करतायत याबद्दल जरा सांगा. या नाथशक्तीपीठाच्या अंतर्गत इथे वेधशाळा चालते. प्राचीन काळामध्ये जसं गुरुकुल असायचं की राजाची मुलं असो किंवा कोणी असो हे गुरु घरी जायचे, 12 वर्ष राहायचे. हो. आता काळ बदललाय, आता क्रॅश कोर्सचा सगळा काळ म्हणजे सध्या कार्यकाळ आहे. तर या विद्यार्थ्यांना 7 वर्ष ही विद्यार्थी इथे निवासी असतात. 7 वर्ष इथे राहतात. वेदांचं शिक्षण, शालेय शिक्षणही आपण यांना देतो. याचबरोबर अन्य कला ज्या असतात, गायन आहे, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत किंवा फोटोग्राफी आहे, अन्य कम्प्युटर वगैरे या सगळ्या अद्ययावत आणि आपल्या प्राचीन अर्वाचीन असं दोन्हीचं शिक्षण दिलं जातं याच ठिकाणी. चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना इथे गाण्याचं जे प्रशिक्षण आहे, शास्त्रीय संगीत आणि कीर्तनाच्या दृष्टीने असं प्रशिक्षण यांना दिलं जातं. ताल, स्वर, लय असं तिन्हींचं ज्ञान यांना दिलं जातं. संदीप काळे सर हे विद्यार्थ्यांना शिकवतात. तर अशा पद्धतीचं मुलांना वाद्यसुद्धा सगळी शिकवले जातात. खूप छान. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, मला ज्ञान प्राप्त व्हावं, वैराग्य प्राप्त व्हावं, ह्याच्यासाठी म्हणून मला तू भिक्षा दे. म्हणून 3 वेळा ते उच्चार करतात की ओम भवती भिक्षां दे, की मला तू भिक्षा दे, असा 3 वार उच्चार करतात. आणि मग पात्र वाढलेलं असतं. भिक्षा दिल्यानंतर आशीर्वाद म्हणून द्यायचं असतं ओम स्वस्ती, आणि त्याप्रमाणे बरोबर मग ते ओम स्वस्ती म्हणून मग भोजनाला सुरुवात करतात. भिक्षेचं भोजन म्हणजे शास्त्र असं म्हणतं, भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा, असंतो वापी संतो वा सोमपानन दिने दिने. अमृताचं भोजनाचं फळ हे भिक्षाचं अन्न देत असतं. म्हणून संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये, रामदासी संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये या भिक्षेला फार मोठं महत्त्व आहे की ती भिक्षेचं अन्न हे शुद्ध, सात्विक आणि देणाऱ्याची पूर्ण मानसिकता, शुद्ध अंतःकरण त्याचं असतं. त्यापासून खाल्लेलं अन्न जे आहे बल, बुद्धी, चातुर्य हे प्रदान करणार आहे. म्हणून मग इथे बसून मग अन्नपूर्णेला भिक्षा, गुरूंना भिक्षा मागायची आणि मग भोजन करायचं. म्हणून आपल्या शक्तिपीठामध्ये असा परिपाठ आहे. आता ही जी विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी ऋग्वेदाचं अध्ययन करतात. इथे आपल्या इथे ही चतुर्वेद पाठशाळा आहे. 4 वेदांचं प्रशिक्षण असतं. पैकी आता या ठिकाणी ही सगळी विद्यार्थी ऋग्वेदाचं अध्ययन करतात की या ऋग्वेदामध्ये आयुर्वेद आणि स्थापत्यशास्त्राचं वर्णन ऋग्वेदात केलेलं आहे. आणि इकडे जे आपल्या डाव्या हाताला आपण पाहतोय हे शुक्ल यजुर्वेदाचं अध्ययन करतात आहे. यजुर्वेदात 3 शाखा आहेत, कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद आणि कणव यजुर्वेद. त्यातलं हे शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेचं अध्ययन हे विद्यार्थी करतायत. 7 वर्ष इथे निवासी असतात. मुलांचं राहणं, त्यांचं कपडा लत्ता, पुस्तक, शिक्षण, आजारपण, सगळा जो खर्च असतो किंवा यांचं सगळं निवास जो असतो हे सगळं आमचे सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज, आमची जी संस्था आहे ही ओम एज्युकेशन सोसायटी म्हणून आमचं ट्रस्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत हे नाथशक्तीपीठ, प्रल्हाद आश्रम चतुर्वेद पाठशाळा असं आपलं हे सगळं निःशुल्क आहे. आणि याचबरोबर मोठ्यांसाठी म्हणजे आता ही वयाची लिमिट असते वेदाध्ययन, कारण आई वडिलांना सोडून राहणं आणि सगळ्या प्रलोभनांपासून दूर राहायचं असेल तर लहान वयातच ते संस्कारक्षम वय असते. ओली माती जशी असते तशी ही ओली माती आहे. आता थोडीशी वाळलेली माती पण राहून गेलं, शिकायची इच्छा आहे, आपल्या घरचे कुलधर्म कुळाचार असतील, छंद असेल, आवड असेल किंवा प्रोफेशन म्हणून कोणाला करायचं असेल
तर मोठ्यांसाठी सुद्धा आपण 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स याचा बनवला आहे, अच्छा. की याच्यातनं आपण त्यांना 2 वर्षामध्ये सगळ्या प्रकारचं याज्ञिक, अगदी सत्यनारायणापासून ते अंत्येष्टीपर्यंतचे सगळे कर्म आपण त्यांना शिकवतो. अरे वा. पण- सोशल मीडियाच्या या काळात इतके छान आहे, म्हणजे सोशल मीडियापासून हे दूर आहे. सगळे दूर आहेत. हो ना. ह्यांचं हे व्रतस्थ जीवन असतं, म्हणजे कौतुक असतं मुलांचं. मग इथे टीव्ही वगैरे असत नाही? काहीच नाही. नाही का? म्हणजे मोबाईल आणि टीव्ही पासून मुलं दूर आहेत म्हणून 10,552 मंत्र पाठ करतात, कंठस्थ असतात. अच्छा. आणि आणि 7 वर्षात? 7 वर्षामध्ये. त्याच्यासोबत संस्कृत आहे, व्याकरण आहे, ज्योतिषशास्त्र आहे, हे सगळ्यांना सगळं कंठस्थ असतं. अच्छा. आणि- आणि टीचर्स जे शाळा पण मग इथेच त्यांची? इथेच आपण यांना शालेय शिक्षण सुद्धा इथेच असतं. नर्सरी टू 10th असं आपली कम्प्युटर लॅब आहे. अच्छा. पुण्याच्या एका संस्थेने आपल्याला हा अभ्यासक्रम दिला आहे, स्टेट बोर्डाचा आहे. त्याच्यामध्ये मुलांना हे सगळं आपण निःशुल्क शिकवतो. अच्छा. आणि शाळेच्या परीक्षा देतात. वैशिष्ट्य म्हणजे आत्ता गेल्या 5-7 वर्षातल्या मागच्या ज्या बॅचेस होत्या, केवळ 2.5 महिन्याच्या अभ्यासावर त्या मुलांनी 67% मार्क मिळवले. वाव. कारण वेदाध्ययन याच्यामुळे ग्रास्पिंग वाढतं, धारणा शक्ती वाढते. आजकाल मुलांचं तेवढं मोबाईलमुळे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. हे मोबाईलपासून दूर असल्यामुळे कसं आहे की पूर्ण वेळ अध्ययनात असतात, शिस्तीमध्ये असतात, स्वावलंबन शिकवलं जातं. पहाटे 4 वाजेपासून यांची दिनचर्या असते. तुम्ही स्वतः शिकवता? मी आहे, अजून 4 अध्यापक या ठिकाणी आहेत. अच्छा. आणि 4ही अध्यापकांनी मुलांना संगीतसाठी वेगळे अध्यापक आहेत, ते येऊन त्यांना संगीताचं प्रशिक्षण देतात. नारदीय कीर्तनाच्या प्रशिक्षणासाठी बाहेरनं तज्ज्ञ मंडळी येते, 5 दिवस 7 दिवस इथे मुलांना शिकवते. असं वेगवेगळ्या कला, वेगवेगळे सब्जेक्ट वाईज टीचर्स पण आहेत का? अन्य शाळेचे विषय सुद्धा त्यावाईज शिक्षक येतात. आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस ते येतात. अच्छा. आणि त्यांची तासिका ते मुलांची घेतात, पिरियड्स घेतात, तेवढ्या वेळात त्यांना शिकवतात आणि त्यांना होमवर्क देतात. अच्छा. आता बरीचशी मुलं कोरोनाच्या शाळेतली आहे, त्या कालावधीतली, लिहिता वाचताही येत नाही. सगळ्यात लहान किती वयाचा? सगळ्यात लहान आहे 8 वर्षाचा. अच्छा. आपल्या तो मागे बसला हा 8 वर्षाचा आहे. ओके. हा कोरोनात शाळेत होता, त्यामुळे लिहिता वाचता ऑनलाईन शाळा होती. खेड्यामध्ये तेवढे मोबाईल किंवा अद्ययावत त्या व्यवस्था नसतात. मग त्याला इथे आल्यावर आपण लिहिणं वाचणं शिकवतो आणि मग सगळं या वेदांचं अध्ययन आपण त्याच्याकडनं करून घेत असतो. असं सगळं हे शिक्षण चालतं. आतापर्यंत 450 विद्यार्थी इथनं शिकून बाहेर पडले. वाव, इंटरेस्टिंग. आणि खरंच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हास्तरीय ठिकाणी आपल्या संस्थेतर्फे आपण प्लेसमेंट आजच्या भाषेत त्या विद्यार्थ्यांचं करतो. सिरियसली? की वाव. त्या गावात तिथे राहून ते धर्मप्रचाराचंही काम करतात, की वेद हे सगळ्यात मोठं विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाचा प्रचार, की नुसते कोणाचं पोट भरण्यासाठीची ही विद्या नाही आहे, ते हे विज्ञान आहे. यांनी काय स्थित्यंतर घडतं, आपण काय पूजा करतो, यज्ञ कशासाठी करतो, आपल्या इथनं शिकलेला हा विद्यार्थी ही सगळी माहिती, अद्ययावत दोन्ही माहिती तो देण्याचं काम करतो. तर असं आपण इथे प्रशिक्षण मुलांना देतो. तर गुरुजी, वेद पाठशाळेबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, पण जर कोणाला इथे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कसं घेऊ शकतात ते? तुमची माहिती वगैरे काही? आपल्या नाथ शक्तिपीठाची वेबसाईट आहे. अच्छा. त्या वेबसाईटवर संपर्क क्रमांकही दिलेले आहेत आणि प्रत्यक्ष इथे येऊन संपर्क करता येतो किंवा ऑनलाईन जर वेबसाईटवर गेलात तर इथले नंबर आहेत शक्तिपीठातले, त्याच्यावर आपली माहिती रजिस्टर करून आपण इथे अध्ययनाला येऊ शकतो. नक्कीच नक्कीच. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती माहिती देईल आणि शक्य झालं तर मी या स्क्रीनवर सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर जर कोणाला अशा प्रकारचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही यांच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि गुरुजी, याच्याबद्दल माहिती तर तुम्ही खूप छान दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. परिसराबद्दल तुम्ही काय सांगाल? या परिसरातले जे मुख्य याचा गाभा आहे आपण ते बघूया आणि पूर्ण परिसराची आपण निरीक्षण करू आणि परिसराबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. या आपण. हो. हा या शक्तिपीठाचा गाभा, हा गाभारा आहे, हे नाथांचा दरबार आहे. अच्छा. या शक्तिपीठामध्ये, या गाभाऱ्यामध्ये भगवान शिव नंदी महादेवाच्या स्वरूपामध्ये, भगवान गणेश, शाबरी देवी, नवग्रह आणि पंचमुखी हनुमान या सगळ्या देवतांची स्थापना इथे झालेली आहे. ह्या सगळ्या देवता भगवान दत्तात्रेयांमध्ये विलीन होतात. अच्छा. दत्तात्रेयांची ही सगळी स्वरूप आहेत.
ब्रह्मा विष्णू महेश हे भगवंताचं भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप आहे आणि भगवान दत्तात्रेय हे गुरूंच्या स्वरूपामध्ये कार्य करतात. हे या ठिकाणी आमचे परमगुरू व्यंकटनाथ महाराज देवगाव रंगारी, ज्यांनी 1904 ते 1993 कार्य केलं आणि कार्य अवतार समाप्तीपूर्वी महाशिवरात्रीला 6 महिने आधी आमच्या सद्गुरूंना नरेंद्रनाथ महाराजांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की बाळ, आम्ही समाधी घेणार आहोत, हे कार्य तुला करायचं आहे आणि तू आणि मी एकच आहोत, सगळं आम्हीच करणार आहोत, ही आज्ञा दिली आणि त्यांनी महाशिवरात्रीला समाधी घेतली. हे शक्तिपीठ स्थापन करताना महाराजांचा उद्देशच हा आहे की जो कोणी इथे दुःखी, कष्टी, त्रस्त, जीवनात सगळ्या समस्यांना ग्रासलेला आहे, त्रस्त झालेला आहे, तो इथे आला तर त्याच्या समस्यांना निराकरण इथे मिळावं, मार्ग मिळावा, मार्गदर्शन मिळावं, त्याच्यासाठी या सगळ्या देवतांची स्थापना केलेली आहे. यांच्या सगळ्या शक्तीकडे यांनी नाथांना वरदान दिलं होतं, नवनाथांना, की आम्ही साह्यभूत राहू नाथपंथाला. आणि आमच्या सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या स्वरूपामध्ये या सगळ्या शक्ती परंपरा त्यांच्या स्वरूपात इथे कार्य करतात. त्यांना दिलेली वचन आहेत म्हणून लोक इथे येतात. आपले दुःख, कष्ट, चिंता, क्लेश, पीडा, त्रास जो काय असेल तो इथे शक्तिपीठात सोडतात आणि इथनं मात्र या शक्तींकडनं ऊर्जा, त्यांची कृपा आणि जीवनात आनंद घेऊन इथनं जातात. उपासना कोणाची करा, ती दत्तापाशी जाणार आणि दत्त हे गुरुस्वरूपात असते, त्यामुळे ती गुरूंना पावणार आहे. तर असं हे शक्तिपीठ आहे. इथे येण्यानेच आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते, असे अनेकांचे अनुभव आहेत. किती छान माहिती देता गुरुजी तुम्ही, खूप छान. आपण आता या इथल्या परिक्रमा मार्ग आणि परिसराविषयी आपण आता जाणून घेऊया. हा परिक्रमा मार्ग आहे जो गाभाऱ्यापासून सुरू झाला, देवतांचं दर्शन घेऊन मग या मार्गाने असा हा परिक्रमा मार्ग सुरू होतो आहे. अच्छा. ह्या परिक्रमा मार्गामध्ये महाराजांनी हा मार्ग मुद्दामून छोटा केला की एका वेळेला एक व्यक्ती चालेल, दोघं सोबत चालले तर गप्पा होतात. बरोबर बरोबर. एकेकाने चालायचं, आपलं नामस्मरण अनुसंधान करायचं, आपली नैमित्तिक उपासना करायची, त्याच्यासाठीचा हा मार्ग आहे. अच्छा. या परिसरामध्ये मी आता आपल्याला जसं सांगितलं की 3 महावृक्ष या परिसरामध्ये स्वयंभू आहे. त्यातला हा वटवृक्ष आहे. अच्छा. या वडाच्या झाडाचा मूळ बुंद अतिशय छोटासा आहे आणि फार कमी वयाचं हे झाड आहे. आणि या झाडाला साधारण 6 वर्ष ते 7 वर्षच झाली. अच्छा. आणि या झाडाच्या पारंब्या जमिनीत गेल्या. याचं औषधी परीक्षण केल्यावर याचा इतर वडाच्या झाडापेक्षा औषधी गुणधर्म जास्त आहे, कारण याचा मंत्र म्हणून याची पूजा केली जाते. जसं आपल्या नित्यपूजा असते या महावृक्षाची. आणि हा बरोबर दक्षिण दिशेला आलेला आहे. बाजूला यज्ञमंडप आहे आणि त्याला लागून हा वटवृक्ष आहे. ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये, वटवृक्ष असा आहे की त्याची पारंबी जमिनीत जाते, त्याचं झाड बनतं, म्हणजे वृद्धिकारक हा महावृक्ष आहे. सगळ्या ब्रह्मशक्ती याच्यामध्ये राहते, उत्पत्तीचा कारक हा वटवृक्ष आहे. म्हणून स्त्रियांना वडाची जी पूजा सांगितली आहे आपल्या धर्माने ती याच कारणाने सांगितलेली आहे की वडाची पूजा केली, वटवृक्षाची पूजा केली की अक्षय्य सगळ्या प्रकारची प्राप्ती आणि अधिक जे आहे प्रपंचाला लागणारे सौभाग्य, आरोग्य, समृद्धी ही यांनी प्राप्त होत असते. तसाच हा दुसरा महावृक्ष म्हणजे अश्वत्थाचा आहे. वर बघा, हे झाड सोनेरी दिसतं, सुवर्ण, मगाशी जे आपल्याला सांगितलं. आणि तिथने आपल्याला बघा पारंब्या येताना दिसत आहेत वरच्या भागात, तसे थोडे खाचे दिसत आहेत आणि तिथे आलेल्या त्या पारंब्या आहेत. पिंपळाच्या झाडाला सहसा पारंब्या नसतात. या झाडाचं परीक्षण आमच्या इथल्या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केलं तर त्यांनी सांगितलं की 1 लाखातलं एक झाड आहे. अच्छा. कारण या पिंपळाचं असं वैशिष्ट्य आहे की याचं, हो, खालनं हा भाग पूर्ण लाल आहे, याला या पारंब्या आहेत. आणि विशेष म्हणजे आता हे आपल्याला वाळलेलं दिसतं, हे आपण असं तोडलं आणि याला असं बारीक याचा भुगा होतो. एक पाऊस पडला की या वाळलेल्याच्या पुढे असा गुलाबी रंगाचा कोंब असतो. तो जिवंत असतो. मागचा भाग वाळलेला आणि पुढे मात्र त्याला गुलाबी असं ते शाखा वाढत जातात. आणि याची नित्य पूजा होत असते. आधीचं जे आहे ते वाळलेलं आहे, समोर जे येते ते ओलं आहे, पुढे ते ओलं आहे. आणि ही याची किमया आहे. आणि भगवद्गीतेमध्ये असं भगवान कृष्णांनी वर्णन केलं आहे स्वतः की वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे,
मराठी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे आणि नक्षत्रांमध्ये पुनर्वसू नक्षत्र आहे. म्हणजे याला नारायण असं म्हटलं जातं. आणि गुरुचरित्रामध्ये असं वर्णन आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश, पितर आणि सगळ्या देवता याच्या भोवती आहे. आणि अनेक पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याच्या साधनेचं महत्त्व दिलेलं आहे की याला 1.25 लाख परिक्रमा जर केल्या तर जीवनातली दुःख, कष्ट, ग्रहपीडा, पितृदोष, अन्य कुठलाही व्याधी, त्रास असेल तो इथे दूर होतो. आणि हे नैऋत्य दिशेला शक्तिपीठात स्वयंभू आलेलं वृक्ष आहे. तुम्ही जे मगाशी मध्ये बोलताना सांगत होते ते की जर कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर इथे याला परिक्रमा केल्या तर कुठल्याही प्रकारच्या समस्या असो त्याचं निराकरण होतं असं गुरुचरित्रामध्ये स्वतः नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी सांगितलेलं आहे. अच्छा, मग इथे येऊनच करायचंय का ते? जिथे इथल्या वृक्षाला विशेष महत्व आहे कारण हा नागाश्वत्थ वृक्ष आहे. याचं ओलं पान किंवा वाळलेलं पान हे जर आपण पाहिलं तर ते नागाच्या फण्यासारखं आहे. अच्छा. मच्छिंद्रनाथांनी अशा वृक्षाखाली तपस्या करून सगळ्या शक्तींकडनं वरदान प्राप्त केलं होतं. त्यामुळे या शक्तिपीठातल्या अश्वत्थाला विशेष महत्व आहे कारण हा नागाश्वत्थ आहे. पण आता इथे सगळ्यांना येणं जर शक्य नसेल तर आपापल्या गावी 1000 पानांच्या वरचा जो अश्वत्थ वृक्ष असेल त्या अश्वत्थ वृक्षाला परिक्रमा कराव्या. आपल्या सगळ्या समस्या त्याला सांगाव्या की माझ्या या समस्यांचं निराकरण होऊ देत आणि आपल्याला काय पाहिजे ते मागणं मागायचं की हे मला प्राप्त होऊ देत आणि परिक्रमा करायच्या. शनिवारी फक्त महावृक्षाला हात लावायचा असतो, स्पर्श करायचा असतो. रविवारी याला स्पर्श करायचा नाही. अन्य वारी फक्त परिक्रमा आपल्याला त्याच्या करायच्या. रविवारी सुद्धा परिक्रमा करायच्या. बऱ्याच लोकांचा समज आहे की रविवारी परिक्रमा करू नयेत, पण असं नाही आहे. ती नित्य साधना असते. स्पर्श न करता नित्य जर आपण याला परिक्रमा केल्या तर आपल्या भाग्याचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य या महावृक्षामध्ये आहे. खूप छान, खूप छान. अगदी दूरदूरून काही मंडळी इथे येतात आणि याला 1.25 लाख परिक्रमा करतात. अनेक अद्भुत अलौकिक अनुभव त्यांना येतात. म्हणजे या ठिकाणी जादू किंवा चमत्कार नाही, पण याच्या मागचं जे विज्ञान आहे की धर्मानी, शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे ते विज्ञान फल देतं. कारण ज्ञानमयो विज्ञानमयोसी आपण गणपतीला म्हणतो, तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी. मग तो गणपती ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे. त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, ब्रह्मभूर्भुवस्वरम. म्हणजे हे सगळ्या शक्ती या ठिकाणी आहे. तसंच या परिसरामध्ये तिसरा जो महावृक्ष आहे हा भगवान दत्तात्रेयांना अतिप्रिय असणारा आणि कलियुगामध्ये साक्षात कल्पवृक्ष म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे तो औदुंबराचा महावृक्ष. हा वृक्ष गाभाऱ्यातल्या ज्या आपण देवता पाहिल्या बरोबर दत्तमूर्तीच्या मागोमागे आलेला औदुंबराचा महावृक्ष आहे. याची नित्य उपासना असते. तिन्ही महावृक्षांना रोज पुरुष सूक्ताचा अभिषेक केला जातो आणि या वृक्षांची पूजा केली जाते. याचं वैशिष्ट्य असं आहे या औदुंबराचं की दत्तप्रभूंची पावलं या झाडावर उमटलेली आहे. ही कोणी माणसाने कोरलेली किंवा अशी हे नाही, ही स्वयंभू आलेली आहे. हे बघा या ठिकाणी ही दत्तप्रभूंची पावले, पायाच्या बोटांची वळण आहेत. इथे बघा दुसरं पाऊल असं उमटत आहे. आपण चालताना जसं एक पाऊल पुढे एक पाऊल मागे असतं तसं या ठिकाणी होत आहे. आणि याचं झाडाचं फळ जेव्हा खाली पडतं तर त्या झाडाच्या फळाला किडे लागत नाही. ते पाणी कितीही पाण्यात असलं, काही असलं, पावसाळ्यात सुद्धा त्याचा घाण वास येत नाही. झाडाच्या फळांना किडे लागत नाही. म्हणजे औषधी शास्त्राच्या दृष्टीने ते विलक्षण आहे. म्हणजे औदुंबावरेह किंवा अन्य जे त्याचे औषधं बनवतात त्याच्यासाठी सुयोग्य असणारा वृक्ष आणि सिद्ध असणारा हा वृक्ष बरोबर दत्तमूर्तीच्या मागोमाग आहे. खूपच छान. आणि हे काय महाराज? या ठिकाणी सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज जे सध्या या शक्तिपीठामध्ये शक्तिपीठाधीश म्हणून विराजमान आहेत. नित्य साधना सकाळची त्यांची इथे असते आणि संध्याकाळची साधना ही अश्वत्थ नारायणाच्या खाली ते करतात. आता त्यांचं वय सध्याला 90 आहे महाराजांचं. पण या दोन्ही वृक्षांची साधना उपासना त्याच्यामुळे अतिशय त्यांची प्रकृती उत्तम आहे. 2 मजले जिना आजही चढून जाऊ शकतात. पायऱ्या एक साधारण किलोमीटर ते पायी चालू शकतात. ही केवळ ह्या महावृक्षांची आराधना, गुरूंची कृपा आणि पंथाचं सामर्थ्य. दत्तजयंतीच्या दरम्यान या ठिकाणी अखंड गुरुचरित्र पारायण, नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण, त्यानंतर गुरुचरित्र सप्तशती सार या सगळ्याचं पारायण या ठिकाणी केलं जातं.
हा परिसर सगळ्या शेणाने सारवलेला असतो. इथे निवास, भोजन ही सगळी व्यवस्था निःशुल्क असते. फक्त साधनेसाठी हा परिसर आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी टेबल खुर्चीची व्यवस्थासुद्धा पारायणासाठी इथे केलेली आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला या दत्तजयंतीमध्ये किंवा एरवीही आपली साधना म्हणून गुरुचरित्राचं पारायण, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण किंवा सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने उपासना करायची असेल त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था या ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहे. दत्तजयंतीच्या दरम्यान या परिसरामध्ये अखंड वीणा घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करत वीणा घेऊन अखंड पहारा या ठिकाणी असतो. आपण सुरुवातीपासून जिथनं परिक्रमेला सुरुवात केली तिथपासून तर या मार्गाने आपण जाताना ही परिक्रमा परिपूर्ण होत असते. तसंच या परिसरामध्ये दत्तजयंतीच्या दरम्यान कीर्तन प्रवचनासाठी या परिसरामध्ये हा जो स्टेज आहे या ठिकाणावरनं प्रबोधनाची त्याचबरोबर गायनाधिक दत्तप्रभूंना प्रिय असणारे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात. तसंच हा जो बाकीचा मंडप आहे या मंडपामध्ये दत्त नवनाथ याग आणि बाकी सगळे श्रवणाचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. तसंच या परिसरामध्ये बाजूला जी आपण बिल्डिंग पाहतो आहे ही भक्तनिवास म्हणून आहे. ज्यांना उपासना साधना काही या शक्तिपीठात येऊन करायची आहे त्यांच्या निवासासाठीची ही वास्तू आहे. पण एकच या ठिकाणची अट अशी आहे की फक्त साधनेसाठी इथे यायचं आहे. पिकनिकसाठी किंवा विकेंड्स घालवण्यासाठी या ठिकाणी नाही यायचं. साधनेसाठी हा परिसर आहे. तसा हा आपला परिक्रमेचा मार्ग आहे. या ठिकाणी अशी या परिसरामध्ये या दत्तप्रभूंच्या समोर आपली ही परिक्रमा पूर्ण होते. आता आतमध्ये महाराजांची जी आपल्या शक्तिपीठाचा गाभा आहे, सद्गुरूंची गादी ज्या ठिकाणावरनं सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन येणाऱ्यांना करतात तो या ठिकाणचा या नाथ शक्तिपीठाची सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांची ही गादी आहे. या ठिकाणी ही आपली अखंड गुरु परंपरा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आदिनाथांपासून ते सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांपर्यंत 17वे नाथ आणि मच्छिंद्रनाथांपासून 16वे नाथ अशी आपली ही गुरु परंपरा आहे. महाराजांनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे त्याच्याबद्दल मी आपणाला सांगतो. हे पहिलं जे पुस्तक महाराजांनी लिहिलं होतं हा खेळ प्रार्थनाचा की पूर्वसंचिताचा. या पुस्तकाला जगद्गुरू शंकराचार्य स्वामी महाराज करवीर, डॉक्टर R.N. शुक्ल NCLचे पूर्वाध्यक्ष होते, IAS होते आणि जितेंद्रनाथ महाराज नाथपंथीच आहेत. त्या तिघांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिल्या. शंकराचार्यांनी धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. या समग्र पुस्तकाचा अभ्यास त्यांनी केला वाचून आणि त्याच्यावर त्यांनी प्रस्तावना दिली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या डॉक्टर शुक्ल सरांनी आणि नाथपंथाच्या भूमिकेतनं जितेंद्रनाथ महाराजांनी अशी याला प्रस्तावना दिली. या 250 पानी पुस्तकात महाराजांनी कुंडली ही कॉमर्सच्या भाषेमध्ये कुंडली मांडली. त्यांचं जे शिक्षण आहे ॲज अ CA की कुंडली म्हणजे मागच्या जन्माला क्लोजिंग बॅलन्स आहे आणि या जन्माच्या डेटेड टाईमला तो ओपनिंग बॅलन्स आहे. की जीव कसा जन्माला येतो, तो त्याचा प्रारब्ध योग भोग कसा असतो, या जन्मात आल्यानंतर जीवनामध्ये येणारे सुख दुःख उतार चढाव चांगलं वाईट, शिक्षणाची पद्धती किंवा एका विशिष्ट फॅकल्टीचं शिक्षण किंवा अनेक फॅकल्टीचं शिक्षण जीव का घेतो, अनेक काळाचं उत्तर या पुस्तकामध्ये. आणि या पुस्तकाची आता 5वी आवृत्ती झालेली आहे. 5 आवृत्तींचं प्रकाशन झाल्याशिवाय हे पुस्तक हिंदी मराठी 2 भाषांमध्ये हे पुस्तक आहे. आणि हे पुण्याला स्वानंद प्रकाशन आहे, तिथे नेर्लेकर बुक डेपोला आणि आपल्या इथे शक्तिपीठामध्ये ऑनलाईन आणि bookganga.com ला सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. हे सगळे पुस्तक ही सगळी पुस्तकं आहेत. दुसरं हे जे पुस्तक आहे हे नवनाथ बोधामृत. ह्या पुस्तकामध्ये महाराजांनी ज्यांना पूर्ण भक्तिसार ग्रंथ पारायण नाही करता येत पण पंथाबद्दल काहीतरी वाचायचं आहे, काहीतरी साधना करायची आहे म्हणून त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथातल्या काही ओव्या या अध्याय वाईज याच्यामध्ये हे केलेल्या आहेत. आणि पंथाची लिंक मच्छिंद्रनाथांपासून ते व्यंकटनाथ महाराजांपर्यंत
ती सगळी याच्यामध्ये दिलेली आहे की पंथ त्यावेळेला जसं कार्य करत होता तसंच कार्य आजही करतो आहे त्याच सिद्धतेने. आणि अनेक प्रश्नांची उत्तरं की जो एक मगाशी मी आपणाला सांगितलं की नाथपंथाबद्दल अनेक गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की बाबा नाथपंथ म्हणजे भूतप्रेत पिशाच्च बाधा करणारा असाही समज आहे किंवा फक्त तेवढा बाधा दूर करणाराच पंथ आहे. पण नाथपंथ हा अतिशय शिस्तीचा आहे आणि प्रखर आहे, सिद्ध आहे आणि कलियुगासाठी आहे. त्याचा विस्तृत इतिहास या पुस्तकामध्ये महाराजांनी दिलेला आहे. आता 4 वर्षापूर्वी हा एक ग्रंथ प्रकाशित केला. हा योगेश्वरानंदांच्या छायेत हा 4 खंडात्मक ग्रंथ आहे. या ग्रंथाला परम कम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर सर यांनी याला प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनेमध्ये सरांनी पुस्तकाचं वाचन केलं. सर म्हणाले की ज्यांना या नाथपंथा किंवा याविषयी ज्यांना कोणाला PhD करायची आहे त्यांच्यासाठी हे रेफरन्स बुक म्हणून कामात येणारं पुस्तक आहे. की याच्यामध्ये इतकं समग्र की प्रत्येक नाथाला एक नाथांचं चॅप्टर वाईज की मच्छिंद्रनाथ ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं, त्यांनी काय संशोधन केले, त्यांचे शिष्य कोण, त्यांनी काय उपदेश साधकांना केला, काय उपासना त्यांनी सांगितली, अशी प्रत्येक नाथांची उपासना आणि या परंपरेत काय सांगितलं ही उपासना याच्यामध्ये 9 पहिला जो खंड आहे तो नवनाथांपर्यंतचा आहे आणि त्याच्या पुढे या परंपरेचा निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ आणि माऊली आणि मग पुढे नाथपंथाची जी सत्यमलनाथांपासून ते व्यंकटनाथांपर्यंत आलेली एक परंपरा आणि त्यांचं कार्य, त्या संतांचे जगासाठी त्यांनी काय केलं असं समग्र त्याच्यामध्ये. आणि 4थ्या खंडामध्ये भक्तांना शिष्यांना आलेल्या अनुभूती नाव नंबर सहित त्या दिलेल्या आहेत की रँडमली कोणालाही संपर्क करून या अनुभूती खऱ्या आहेत का, अनुभव आलाय का हे विचारू शकतात. म्हणजे सगळी कार्ड्स ओपन आहेत, कुठलीही लपवा छपवी किंवा असा कुठलाही भाग त्याच्यात आहे. आणि हे जे पुस्तक आहे आत्मोन्नती साधना म्हणून. आता सामान्यपणे गुरुचरित्र, नवनाथ, भक्तिसार ग्रंथ किंवा अन्य ग्रंथांमध्ये त्या देवतेचं चरित्र सांगितलं जातं, त्याची उपासना सांगितली जाते. पण हे कसं पुस्तक आहे, ही एक अशी साधना आहे, 7 दिवसांची साधना आहे, रविवार ते शनिवार असे त्याच्यामध्ये एकेका दिवसाची 100 ओव्यांची साधना आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीला जागृत करण्याचं काम या उपासनेने केलेलं आहे. की याच्यातली जी थिअरी आहे, याच्यात जे मांडलेला विषय आहे तो असा आहे की माणूस जन्माला येतो तर जन्माला आला भगवंत काय करतो की फक्त जन्माला घालण्याचं काम करतो. ते त्याच्या पाप पुण्याच्या आधारावर तो त्याला कर्मानुसार जन्माला घालतो. जीव जन्माला आला त्याला काहीच कळत नाही, कोहम मी कोण आहे. आता त्या कोहमनी सोहमचा घ्यायचा शोध आहे, तो परमात्मा स्वरूप आहे असं वेद, पुराण, उपनिषद, शास्त्र सांगतात. मग त्या जीवाची उन्नती कोण करतं, गुरुचं महत्व काय आणि गुरुचं नेमकं कार्य काय या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे. हे पुस्तक आहे हे वेद मंत्राच्या माध्यमातून भाग्याचं पुनरुज्जीवन. यामध्ये कार्याची एक छोटीशी माहिती पुस्तिका म्हणून हे आहे. याच्यामध्ये अग्नीच्या माध्यमातनं म्हणजे सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज ज्या वेळेला हवनाला बसतात, नाथपंथाला ज्या सगळ्या शक्तींनी वरदान दिलेलं होतं त्या यज्ञ ज्वालांच्या माध्यमातून प्रकट होतात. तर त्याचे समग्र फोटो याच्यात दिलेले आहेत या पुस्तकामध्ये. व्यंकटनाथ महाराजांचे शिष्य होते, लेखक होते, कवी होते, प्राचार्य होते, कोलते, गोपाळराव कोलतेंनी लिहिलेले पुस्तक आहे. याच्यामध्ये व्यंकटनाथ महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित सगळी भजनं, 6 वारांची भजनं आहे. दर गुरुवारी हे भजन होतं की महाराज स्वतः भजनाला हार्मोनियम वाजवतात. महाराज कुठे शिकले नाही, त्यांचे सगळे विषय कॉमर्स, कॉस्टिंग, अकाउंटिंग, हार्मोनियम नाही शिकले, काहीच शिकले नाही. पण एका गुरुवारी व्यंकटनाथ महाराजांनी सांगितलं की बाळ पुढच्या गुरुवारपासून हा पेटीवाला येणार नाही, हार्मोनियमवाला येणार नाही, तुला वाजवायची आहे. तर नरेंद्रनाथ महाराज म्हणे की महाराज मला संगीत काही येत नाही, काय करू. काय करायचं म्हणे, पेटी हातात घ्यायची आणि वाजवायची. आता सगळी कामं त्यांची उजव्या हाताची आहे, त्यांचं लिहिणं, सगळे बाकी वस्तू उचलणे वगैरे सगळं उजव्या हाताने आहे. पण हार्मोनियम फक्त मात्र त्यांनी त्यावेळेला दुसऱ्या गुरुवारी पेटीवाला आला नाही तर डावा हात बटनांवर ठेवला आणि उजवा हात भातावर ठेवला. एरवी जो लेफ्टी असतो तोच फक्त डाव्या हाताने वाजवतो. पण महाराज मात्र सगळे काळी 1 ते काळी 5, पांढरी 1 ते पांढरी 7 अशी भजनं 50 राग डाव्या हाताने पेटी वाजवतात, उजव्या हाताने भाता वाजवतात. आणि ज्या दिवशी व्यंकटनाथ महाराजांनी सांगितलं की तू वाजव, इंद्रियांना ते ज्ञान देऊन दिलं
म्हणजे नुसतंच शाब्दिक ज्ञान नव्हतं. तर पहिल्या दिवशी आता तुम्ही आम्ही जर हार्मोनियम घेऊन बसलो तर आपल्याला सारेगम सुद्धा सापडणार नाही, बापरे, बोटांना वळण येणार नाही. हो ना. आणि पहिल्याच दिवशी एवढी पदं वाजवायची, अभंग वाजवायची. ज्याला येतच नाही त्यांनी 50 राग. तर ही गुरुकृपा, हे नाथपंथाची पद्धत आहे. महाज्ञानप्रदाय म्हणतात की जे सामान्यतः अशक्य ज्ञान आहे देणं, ते देण्याचं कार्य नाथपंथी गुरु करतात. बापरे, ती महाराजांचं समग्र चरित्र या भजनांमधनं वर्णन केलेलं आहे. अच्छा. सुंदर मी होणार, काम क्रोध मद मत्सर सारे, काम क्रोध मद मत्सर सारे, हृदयातून पळणार, हृदय मंदिरी नित्य वसाया, हृदय मंदिरी नित्य वसाया, व्यंकट प्रभु येणार आज हो, सुंदर मी होणार आज हो, सुंदर मी होणार. वैराग्याचा मननंदादीप, वैराग्याचा मननंदादीप, अहोरात्र जळणार. आत्मानंदी जागृती माझी, आत्मानंदी जागृती माझी, मन माझे रमणार आज हो, सुंदर मी होणार आज हो, सुंदर मी होणार. आणि हे नाथ शक्तिपीठ मानवी जीवनाचा आधार. की मगाशी आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला की लोकांनी शक्तिपीठात का यावं, इथे येण्याने त्यांना काय मिळेल, काय लाभ होईल, त्याचं मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक आहे. आणि महाराजांच्या कार्याचा समग्र इतिहास याच्यामध्ये आहे, नरेंद्रनाथ महाराजांच्या, की महाराजांनी भारतात कुठे काय यज्ञ केले, हे सगळे पुस्तकं त्यांनी लिहिले. ही सगळी पुस्तकं त्यांनी लिहिली. तर अशा पद्धतीचं हे सगळं ग्रंथसंपदा नाथ शक्तिपीठाची आहे. या व्यतिरिक्त नाथ रक्षा कवच म्हणून एक पण हे बनवलेलं आहे नाथांचं, की घर असो, गाडी असो, फॅक्टरी असो किंवा महत्त्वाचं काही साहित्य असो, त्याच्यावर जर ते लावलं तर नवनाथन ही परंपरा त्याच्यावर आहे की ती त्याचं रक्षण करते. असं ते प्रत्येकाला ते दिलं जातं. आणि मकर संक्रमण, कर्क संक्रमणाला यज्ञातनं जी विभूती तयार होते ती विभूती प्रसाद रूपाने या ग्रंथ साहित्यासोबत दिलं जातं. अच्छा. या अनेक पुस्तकांमध्ये महाराजांनी जी उपाययोजना दिली की काय करावं, तर 3 प्रकारच्या पूजा कर्माचे मार्ग महाराजांनी सुचवले आहेत. ज्याला शक्य आहे त्यांनी ते करायचे आहेत. आत्ता ही ग्रंथसंपदा पाहिली आपण, महाराजांची वाट पाहतोय, पण सूर्यास्ताची वेळ झाली आहे, संध्या उपासना. तर माझं आपल्याला असं म्हणणं राहील की आज आपण इथे मुक्काम करा शक्तिपीठामध्ये, आणि आपल्या सगळ्यांसाठी आपला एक अनुभव की इथे मुक्काम केल्यानंतर, या वातावरणात राहिल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतात हे आपण उद्या सगळ्यांना सांगू शकता. तर आज आपण इथे मुक्काम करूया. उद्या सकाळची उपासना झाली की सद्गुरुनाथांचं दर्शन, त्यांचं मार्गदर्शन, आणि त्यांना आपल्याला काय विचारायचे ते प्रश्न आपण त्यांना विचारायचे असतील ते आपण उद्या सकाळी विचारू शकतो. बरं, मग आताच्या ऐवजी आपण उद्याला सकाळी करूया. आज आपण मुक्काम करू आणि या परिसराचा अनुभूती आपण घ्या. नक्कीच. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगता येईल बरोबर आपला जो अनुभव असेल तो. नक्कीच.